आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे तर काय सांगाल? शक्ती प्रदर्शन करत 2 उमेदवारांचा अर्ज भरणार आहे, काय वाटतंय? हे शक्ती प्रदर्शन नाही, हे प्रामाणिक आणि निष्ठेची या ठिकाणी हा जो पूर्ण माहोल आहे, प्रामाणिक आणि निष्ठेचा माहोल आहे आणि प्रामाणिक आणि निष्ठा याच्या जोरावरती ही निवडणूक आम्ही जिंकण्यात जमा आहे. मुंबईच्या तर सगळ्या जागा जिंकू, परंतु राज्यभर देखील या ठिकाणी आमच्या महाविकास आघाडीला प्रचंड प्रमाणात या ठिकाणी लोकांची पसंती आहे. त्यामुळे यंदाची ही जी लोकसभेची निवडणूक आहे ही आमच्यासाठी फार मोठा आनंद आहे आणि जनतेसाठी एक वेगळी आशा घेऊन आलेली आहे आणि त्याच्यात आम्ही यशस्वी होऊ. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित देखील राहुल शेवाळे अर्ज भरणार आहे. तर कुठेतरी पुन्हा ठाकरे गट आणि शिंदे गट आमने येण्याची शक्यता आहे. ते काय करतात त्याच्यापेक्षा आज आम्ही प्रामाणिक आणि इमानदार सगळे कार्यकर्ते, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, याच्यात शिवसेना आणि मित्रपक्षाचे कार्यकर्ते एकत्र आलेले आहे आणि ज्या वेळेला प्रामाणिकता एकत्र येते त्यावेळेला जनता त्यांच्या पाठीशी उभी राहते. हे अनेकदा पाहिलेलं आहे, भविष्यात तेच घडेल. अरविंद सावंत या मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत, 2 टप्पे खासदार राहिलेत. काय वाटतं यंदा हॅट्रिक पूर्ण होईल? 100% हॅट्रिक पूर्ण होईल. कारण अरविंद सावंतांनी खासदार म्हणून देशवासियांना किंवा या मतदारसंघातल्या नागरिकांना खासदार म्हणून जे काय काम आहे ते करून दाखवलेलं आहे आणि भविष्यात त्याच्यापेक्षा चांगलं काम करते ही लोकांना अपेक्षा आहे. त्यामुळे लोक या ठिकाणी स्वतःहून त्यांना बोलवत आहेत, त्यांचं स्वागत करतायत आणि ही निवडणूक अतिशय आमच्यासाठी सोपी करून देत आहेत. सुनील भाऊ, अगदी शेवटचा प्रश्न, अरविंद सावंत यांच्या विरोधात अद्याप देखील महायुतीने उमेदवार दिलेला नाही, काय वाटतंय? हीच तर ज्ञानबाची मेघ आहे, कारण त्यांच्या विरुद्ध उमेदवारच या ठिकाणी यायला मागत नाही किंवा आमच्या महाविकास आघाडी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळ एवढा मजबूत बनलेला आहे की इथं निवडणूक लढवण्याची हिंमत अजून कोण दाखवत नाही. याच्यात आमचा जवळजवळ विजय निश्चित आहे. या ठिकाणी जास्तीत जास्त मतांनी आम्ही निवडून येऊ, रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून येऊ याची खात्री. तर रेकॉर्ड ब्रेक मतांनी आम्ही निवडून येऊ असं मत आमदार सुनील शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोईलचा, डॅरेन मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.